सासरवास. सुरभीच्या लग्नाला 5-6 महिने होत आले होते. सकाळी ती स्वतःला आरशात बघत उभी होती. तिच्यात किती फरक आला होता. तेवढ्यातच सासूबाईंचा आवाज तिच्या कानावर पडला. सासूबाई म्हणत होत्या, "सुरभी, उद्या माझी मुलगी जावई तिच्या पूर्ण कुटुंबासह येत आहे. तुझ्या लग्नानंतर ते पहिल्यांदाच येत आहेत. त्यामुळे तयारी जरा चांगलीच कर त्यांच्या स्वागताची. तयारी जोरदार झाली पाहिजे. काही कमी पडता कामा नये." सुरभीने होकारात मान हलवली. तेवढ्यात सासूबाईंनी पुन्हा विचारले, "घरात सगळं सामान आहे ना? राशन वगैरे काही संपलं असेल तर लगेच दीपकला फोन करून सांग, तो येताना घेऊन येईल." आता सुरभी सर्व सामान बघू लागली तर घरातले शेंगदाणे संपत आले होते. तेल थोडंसं शिल्लक होतं. त्यामुळे तिने एक छोटीशी लिस्ट बनवून तिच्या नवऱ्याला दीपकला मोबाईलवर पाठवली आणि सोबतच लिहिले होते की शक्य असेल तर एक समोसा घेऊन या. बरेच दिवस झाले खाल्ला नाही. नंतर दुपारचं जेवण बनवायला ती किचनमध्ये गेली. तिने डाळ आणि भात लावला. तिने भाजी चिरायला घेतली तेवढ्यात सासू तेथे आली आणि सासूने बघितले आणि तिला विचारले की आज भाजीला काय बनवत आहेस? त्यावर सुरभी म्हणाली, "पालकची भाजी आणि डाळीची आमटी." सासूबाई ठीक म्हणून तिला सांगू लागल्या, "पहिल्यांदा आमटी करून घे आणि पालक जरा कमी तेलातच बनव. उगाच जास्त तेल वापरू नकोस. शेंगदाण्याचा कूटसुद्धा जरा कमीच वापर." हे सगळं ऐकून सुरभीने थोड्या नाराजीने होकारार्थी मान हलवली. या 5-6 महिन्यात तिने आपल्या सासूला चांगलंच ओळखलं होतं. तिच्या सासूचा स्वभाव होता की ती देखावा फार करायची, पण खायच्या बाबतीत मात्र कंजूसपणा करायची. तिच्या मनात आले तर ती बिना तेलाची भाजी बनवेल अशी होती. जेव्हा सुरभी नवीन लग्न करून आली होती तेव्हा तिने सगळ्यांसाठी बटाट्याची भाजी केली होती आणि गोड खीर बनवली. तेव्हा तिने सासूबाईंना विचारले होते की, "आई, मी पुऱ्या तळू का?" त्यावर सासूबाई म्हणाल्या, "थांब, जरा बघू तरी दे भाजी कशी बनवली आहेस ते." असं म्हणून तिने भाजी उघडून बघितली तर ती ओरडलीच, "काय हे सूनबाई, भाजीत एवढं तेल घालतात का? सगळा डबा ओतलास की काय? एवढं तेल कोणी वापरतं का? तू आमचं दिवाळं काढणार आहेस बहुतेक आणि वर अजून पुऱ्या तळायच्या आहेत म्हणतेस. अगं, त्या पुऱ्यांना लागणारं तेल तर तू आधीच भाजीमध्ये ओतलं आहेस." तेव्हापासून तिची सासू रोज किचनमध्ये तेल, मसाले, चटणी, मीठ सगळं काही जपून वापरायला सांगत होती. तेलावर तिचं जास्तच लक्ष होतं. सुरभीने त्या बाबतीत बराच वेळा तिच्या नवऱ्याला पण सांगितलं होतं की आई जेवण बनवताना खूप कंजूसपणा करतात. पण तिच्या नवऱ्याला काही फरक पडत नव्हता, कारण त्याला त्याच्या आईचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तो तर सगळं लहानपणापासूनच बघत आला होता. आता तो नोकरी करायचा, त्यामुळे बाहेरून येतानाच तो त्याच्या आवडीचे काही ना काही खाऊन यायचा. सुरभीचं ऐकून तो त्याच्या आईला काहीच बोलायचा नाही. उलट सुरभीला सांगायचा की ठीक आहे, तुला सुद्धा येताना काहीतरी आणत जाईल बाहेरून. 1-2 महिने तिने कसे तरी दिवस काढले. पण कधीतरी भाजीत तेल जास्त टाकावे असे वाटायचे. पण सासूचे बोलणे ऐकावे लागत असायचे. "तेल काय तुझ्या माहेराहून येतं का? एवढं तेल ओततेस?" घरात पुऱ्या बनवायच्या असल्या की मग मात्र सासूचा अवतार बघण्यासारखाच असायचा. त्या घरात तिच्या सासऱ्यांच्या वाढदिवशी तेवढी शेवटची पुरी बनवली गेली होती. अगदी जास्त झालं तर मात्र सासू रोट्या बनवायला सांगायची. आपल्या सासूच्या या कंजूसपणामुळे सुरभी पूर्ण वैतागून गेली होती. 1-2दा तर तिचं आणि तिच्या सासूचं यावरून भांडण देखील झालं होतं. पण सासू ऐकायची नाही. त्यात कधी सुरभीचा नवरा आणि सासरे काही बोलत नसत, कारण ते दोघेही बाहेरून काही ना काही खाऊन यायचे. त्यामुळे हाल फक्त सुरभीचे व्हायचे. तिचा नवरा तर तिला यामध्ये अजिबात साथ देत नव्हता. 6 महिन्यांपूर्वी जेव्हा सुरभी लग्न करून या घरात आली होती तेव्हा ती कशी अगदी गुबगुबीत आणि टवटवीत दिसायची. पण आता तिचं वजन देखील कमी झालं होतं आणि चेहऱ्यावरचा टवटवीतपणा तर जणू संपूनच गेला होता. तिने ठरवलं की माहेरी जाऊन राहूया काही दिवस. पण तिची नणंद नेमकी त्याच वेळी आडवी आली. तिची नणंद आणि तिचा नवरा मुलांसह येणार होते. त्यामुळे तिने आता सर्व काही किचन झाडून साफ करून घेतले आणि एक खोलीसुद्धा स्वच्छ करून ठेवली. सामानाची लिस्ट तिच्या नवऱ्याला पाठवून दिली. सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा सासूने त्याच्याकडची सामानाची पिशवी तपासायला घेतली. त्याने गुपचूप समोसे असलेली कॅरीबॅग सुरभीच्या हातात दिली आणि खोलीत जाऊन खायला सांगितले. पण तिला आता हे असं लपून खायचं नव्हतं, कारण तिला वाटत होतं की तिला एवढा सुद्धा अधिकार नाही की ती आवडीचं काही या घरात खाऊ शकेल. तिने मुद्दाम त्या समोस्याची कॅरीबॅग त्या सामानाच्या पिशवीशेजारी ठेवली.
सासूला समोसे आणल्याचं समजताच तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुझ्या जिभेला तर फार चव सुटली आहे. चांगले चोचले आहेत तुझ्या जिभेचे. हे असंच जर उधळपट्टी करत राहिलीस तर पैसा कसा काय शिल्लक राहील आणि जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा मग काय कराल? सुरभी म्हणाली की, आई, माणूस न जेवता वाचला तर पैशांचा उपयोग होईल ना. असं म्हणत तिने त्यांच्यासमोरच ते समोसे खायला सुरुवात केली. आता तिची सहनशक्ती संपली होती. त्यामुळे तिने विचार केला होता की काय लपवायचे यांच्यापासून आणि का? आता खाण्यापिण्यावर एवढी बंधनं असतात का कुठे? आता दुसऱ्या दिवशी मुलगी आणि जावई येणार होते. त्यामुळे सासूबाई सगळं काही नीटनेटकं आहे का ते बघत होत्या. त्यावेळी त्या सुरभीला म्हणाल्या की मी किचन साफ करून घेते, तू आराम कर. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरभी किचनमध्ये गेली तर तिने बघितले भाजीच्या टोपलीत हिरव्या भाज्या होत्या. छोटे छोटे डबे जाऊन त्या जागी मोठे मोठे डबे, तेही बेसन, डाळी, रवा, मैदा सगळ्या आवश्यक वस्तूंनी गच्च भरून ठेवले होते. तसेच ती तेलाची छोटी किटली गायब झाली होती आणि त्या जागी 1 लिटरचा कॅन आला होता. हे सगळं किचनचं बदललेलं रूप बघून तिला विश्वासच बसत नव्हता की हे तेच किचन आहे जेथे ती मागील 5-6 महिन्यांपासून स्वयंपाक करत होती. ही सगळी तिच्या सासूची किमया होती. तिच्या सासूचा हा सगळा दुतोंडीपणा होता आणि तो आता तिला स्पष्ट दिसत होता. पण तिचे सासू-सासरे कुठे दिसत नव्हते. सुरभीने चहा ठेवला. तेवढ्यातच बाहेरून तिच्या सासऱ्यांचा आवाज आला. तिने पाहिलं तर तिच्या सासूच्या हातात 2-4 किलोचा मासा होता. ते बघून ती मनातल्या मनात किंचाळलीच की अरे बापरे, एवढी कंजूस बाई जी डाळ-भात सुद्धा मोजून मापून लावते. 10 रुपयांच्या समोस्यासाठी काल हातभर लेक्चर दिलं तिने. कधी पावशेर चिकनसुद्धा आणू देत नाही. तीच बाई आज मुलगी आणि जावई येणार आहेत म्हटल्यावर दोन्ही हाताने खर्च करत आहे. वाटलंच नाही की ही तीच बाई आहे. आज सुरभीला आपल्या सासूला बघून खूपच राग आला होता. पण ती सांगू शकत नव्हती. तिने देखील ठरवले होते की आज काहीही झालं तरी हिला सोडणार नाही. फक्त एक संधी मिळाली पाहिजे बोलायची. मग दाखवते आज हिला. किचनमध्ये येताच सासूबाई तिला म्हणाल्या की आज सगळा स्वयंपाक मीच करणार आहे, तू काही करू नकोस. आता तर सुरभीला सुद्धा बघायचं होतं की सासू काय काय करणार आहे. दुपारी 2 वाजता मुलगी आणि जावई येणार होते. त्यामुळे तिने घरातील बाकीचे कामं सर्व उरकून घेतले. ते अगदी वेळेवर येतात. सासू सासरे त्यांच्या जावयांची अगदी जोरदार स्वागत करतात आणि मग सुरू होतो जेवणाचा कार्यक्रम. सासूने आधीच टेबलावर सगळे पदार्थ नीट मांडून ठेवले होते. त्यामुळे तिला आता सुरभीची गरज नव्हती. थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मुलगी आणि जावई जेवायला बसतात. सासू स्वतः त्यांना वाढत असते. तेवढ्यातच जावई म्हणतो की हे काय आई, सून असताना तुम्ही स्वतः जेवायला वाढता का? एक काम करा, तुमच्या सूनबाईंना बोलवा. असं म्हणून ते सुरभीला हाक मारतात. आता मात्र इच्छा नसताना देखील सासूला जेवणाच्या टेबलावरचा ताबा सुनेला द्यावा लागणार होता. सुरभी बघते तर जेवणात शाही पुलाव, मच्छी, अगदी मसालेदार आणि भरपूर तेलात तळलेले, कांदा, कोशिंबीर, पापड, चटणी आणि बरंच काही. तिने सगळ्यांना जेवण तर वाढले, पण मनातच एक गोष्ट ठरवली होती. तिच्या सासूच्या या असल्या वागण्यामुळे तिला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठून ती चहा बनवायला गेली, तर सासू म्हणाली, "कांदे पोहे बनवायला घे." तेवढ्यात जावई तिथे येतात. दोघं मायलेकी वर टेरेसवर गप्पा मारत होत्या, म्हणून जावई किचनमध्ये आला. त्याने विचारलं की आज नाश्त्याला काय बनवत आहात? सुरभीने सांगितले की ती कांदे पोहे बनवत आहे. तो म्हणाला की एक काम करा, कांदे भरपूर चिरून टाका. तसेच शेंगदाणेसुद्धा तळून घ्या, मगच टाका. तो असे बोलत असताना सासू येत असलेली सुरभीने बघितली आणि ती जरा जोरातच म्हणाली की माफ करा, पण शेंगदाणे असे तळता येणार नाही. कारण तेलात काही तळायचं म्हटलं की तेल भरपूर लागतं. त्यामुळे काही तळायचं असेल तर आधी सासूबाईंची परवानगी घ्यावी लागते. तुम्ही त्यांनाच विचारून घ्या अगोदर. हे ऐकताच जावई म्हणाला, हे काय आता? मला माझ्या पसंतीचे कांदेपोहे माझ्या पद्धतीने खायचे असतील तर त्यासाठी सासूबाईंची परवानगी घ्यावी लागेल का? तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? त्या दोघांचं ते बोलणं ऐकून सासू किचनमध्ये येते आणि विचारते की काय झालं? त्यावर जावई म्हणतो की मला माझ्या आवडीचे कांदेपोहे नाही मिळणार का इथे? त्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागेल का? हे ऐकून सासूबाई म्हणाली की जावई बापूंना काय पाहिजे ते बनवून दे सूनबाई. त्यावर सुरभी म्हणते,
नाही, अजिबात बनवणार नाही. मी सुद्धा थेंब थेंब तेलाचा हिशोब ठेवलाय घरात. कुणालाच एक थेंब सुद्धा तेल वापरू देत नाही तुम्ही. आणि आज जावई म्हणाले तर त्यांच्यासाठी पुऱ्या काय, मसाला पुलाव काय, मासा काय, चटणी काय, कोशिंबिरी काय सगळं बनवलं जातंय. घरात थोडं चांगलं जेवण खायचं म्हटलं तरी चोरी असते. जेव्हा बघावं तेव्हा कमी तेलात सगळं करायला सांगतात. आम्हाला एकदम साधं जेवण आणि मुलीसाठी मात्र सगळ्या प्रकारचं जेवण बनवायला सांगतात. जावई तर जणू देव आहे. आता त्याची आरती करायची आणि मी म्हणजे काय रस्त्यावर पडलेली आहे का? हे सगळं ऐकून सासूचा पारा आता चढला. ती ओरडत म्हणाली, "सुरभी, बस कर आता, शांत बस आता. पुढे काही बोललीस तर माझ्याशी गाठ आहे. दीपक समजव तिला." दीपक सुरभीला काही बोलणार तेवढ्यातच ती म्हणाली, की "तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही स्वतः मात्र बाहेरून काय पाहिजे ते खाऊन येतात आणि तुमच्या पोटाची इच्छा पूर्ण करतात. माझ्यासाठी कधी तुमच्या आईला एक शब्दसुद्धा बोलू शकला नाहीत." आता जावयासमोर सासूची चांगलीच पंचायत झाली होती. सगळं काही बाहेर येत होतं. जावई सासूला म्हणाला, "आई, मला कधी वाटलं नव्हतं की तुम्ही तुमच्या घरातल्या सुनेला जेवणासाठी असं काही छळत असाल. माणूस तर खाण्यासाठीच काम करतो ना. आम्ही तर तुमच्या मुलीला कधीच असं छळलं नाही आजपर्यंत. बघा, 2 मुलांची आई असूनसुद्धा तुमच्या सुनेपेक्षा तिची तब्येत चांगली आहे. तुम्ही आता असेच वागत राहिला तर एकाच घरात 2 स्वयंपाकघरं होतील. यात तुमच्या सुनेचा काहीच दोष नाही. आणि दीपक, तू इतका स्वार्थी कसा रे? तुला पाहिजे तर बाहेरून मस्त खातोस आणि तुझ्या बायकोचं पण कधीतरी विचार करत जा." आता सुरभीची सासू तिच्याकडे रागातच बघत होती, तर सुरभी तिच्याकडे या नजरेने बघत होती की जणू तिला सांगायचे होते की आता इथून पुढे या किचनमध्ये तुमचा घाणेरडा हस्तक्षेप नाही चालणार सासूबाई. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.